नमस्कार मित्रांनो, आज आहे आपला 365 डेज विपश्यना चॅलेंजचा डे 22. सकाळी 6 वाजता उठून केली मी माझ्या दिवसाची सुरुवात. सर्वात पहिले उठल्यानंतर मी माझं नाश्ता वगैरे फ्रीजमधनं काढून घेतला होता, तो साईडला केला आणि ब्रश वगैरे करायला आणि तोंड धुवायला बाथरूमला गेलो. तोंड वगैरे धुवून ब्रश करून झाल्याच्यानंतर मी माझं सकाळचं विपश्यना साधनेसाठी पहिले आसन सेट केलं आणि त्याच्यानंतर पूर्ण 1 पाऊण तास विपश्यना साधना म्हणजेच मेडिटेशन केली. मेडिटेशन करून झाल्याच्यानंतर मी माझा मॉर्निंगचा लाईट कार्डिओ म्हणजे स्किपिंग रोप करायला सुरुवात केली आणि पूर्ण एक अर्धा तास फक्त स्किपिंग रोप वगैरे केली. स्किपिंग रोप झाल्याच्यानंतर मी मॉर्निंगच्या माझ्या अंघोळीला वगैरे गेलो. अंघोळ वगैरे झाल्याच्यानंतर मी अंघोळीवरनं आल्याच्यानंतर देवबत्ती वगैरे करायला सुरुवात केली. देवबत्ती करून झाल्याच्यानंतर माझा रात्रीचा जो नाश्ता भिजत ठेवलेला म्हणजे माझे ओट्स आणि पीनट बटर माझ्या ओव्हनमध्ये गरम वगैरे करून घेतले आणि त्याच्यानंतर माझा नाश्ता करायला सुरुवात केली. नाश्ता करून झाल्याच्यानंतर मी वरच्या रूममध्ये थोडीफार माझी आवराआवर केली आणि त्याच्यानंतर खालच्या रूममध्ये वगैरे गेलो. तिथं जाऊन मी ऑफिससाठी रेडी झालो आणि मी ऑफिसला निघालो. संध्याकाळी आज माझे गणपती होते, तर मी मम्मीला घेऊन आमच्या अंबरनाथमध्येच एका दादाकडे आलो होतो. त्यांच्या घरी गणपती होता. हा त्यांचा गणपती वगैरे आहे. गणपती झाल्याच्यानंतर आम्ही तिथे आरतीसुद्धा केली. नंतर मी तिकडे जेवलो वगैरे आणि त्याच्यानंतर माझा एक दुसरा मित्र होता, त्याच्या घरी सुद्धा गणपतीच्या पाया पडायला गेलो. हा त्याच्या घरचा गणपती आहे. आजचा दिवस इथे संपला. टाटा.